सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचबरोबर अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती आणि संगमनेर तालुक्यातील निमोण बाजार समिती या बाजार समित्यांमध्ये नाथ ट्रेडर्स यांच्या वतीनं कांद्याची खरेदी सुरू आहे. गेली 21 वर्षांपासून संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाथ ट्रेडर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी केली जाते. कंपनीचे सर्वेसर्वा बाबासाहेब नवले, सचिन नवले, रामहरी कातोरे यांनी अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी कांदा खरेदी सुरू केली. पहिल्याच दिवशी नाथ ट्रेडर्समध्ये हजारो कांदा गोण्यांची आवक झाली. अकोले बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, संचालक रामकृष्ण हरी आवारी, मारुती वैद्य, वाशेरेचे सरपंच किरण गजे, राजेंद्र कुमकर यांसह शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले. नाथ ट्रेडर्सनं अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला आता चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, सरपंच किरण गजे यांनी व्यक्त केली आहे. आज आपण नाथ ट्रेडिंगच्या वतीनं आज मार्केट सुरू केलेले आहे. तर यावर्षी कांद्याचं बंपर पीक येणार आहे आणि यावर्षी इथून पाठीमागे खेडा खरेदी एकदम बंद झाली पाहिजे. लोकांना इथं रोख कॅश पेमेंट मिळतं, तिकडे खेड्यावर लोक व्यापारी घेतात, लोकांचे पैसे पडवतात. तर ते जेणेकरून होणार नाही. लोकांनी इथं कांदा आणून मार्केटला विकावा, त्यामुळे पैशाची हमी राहील आणि वजनाची हमी राहील. आज अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे गाळ्याचे उद्घाटन, नाथ ट्रेडिंग कंपनीचे उद्घाटन झाले आणि निश्चितच एक भूषणावह अशी गोष्ट तालुक्याच्या दृष्टीने आहे की आपल्या अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा व्यापार चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी नाथ ट्रेडिंग कंपनीने आपल्याला ती सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असेल, उपसभापती असेल, संचालक मंडळ असेल, सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी ही सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. आणि निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांनाही एक विनंती आहे की त्यांनीही कुठेही आपल्या स्थानिक पातळीवरती माल न देता कांदा हा मार्केटला आणावा, उत्कृष्ट प्रतीचा माल पिकवावा आणि चांगल्या उत्कृष्ट रीतीने बाजारभाव घ्यावा, अशी मी सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने विनंती करतो. खरं तर चालू वर्षी बाजार समितीच्या वतीनं पूर्ण अशी तयारी करण्यात आलेली आहे. व्यापाऱ्यांना त्यांचे गाळे वाटप करणं, त्याचबरोबर इतर काही ज्या सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न बाजार समिती नेहमीच करते. यावर्षी सुद्धा त्या पद्धतीने पूर्ण तयारी करून आज नाथ ट्रेडिंगचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर इतरही व्यापारी बाजार समितीमध्ये आलेले आहेत, त्यांचं सुद्धा खरेदी सुरू झालेली आहे. शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की बाजार समितीच्या वतीनं आवाहन करतो की आपण आपला माल स्वच्छ आणि ग्रेडिंग करून आणावा, जेणेकरून आपल्या मालाला योग्य दर मिळेल आणि आपलं जो काही बाजारची किंमत होईल ती 24 तासाच्या आत व्यापाऱ्याकडून प्राप्त करून घ्यावी. जर 24 तासाच्या आत मिळाली नाही तर बाजार समितीकडे संपर्क करावा, जेणेकरून आपले विक्री केलेल्या मालाची रक्कम आपल्याला वेळेत मिळेल याची काळजी बाजार समिती निश्चित घेईल. त्यामुळं बाहेर विक्री करण्यापेक्षा आपण बाजार समितीमध्ये विक्री करण्यासाठी शेतमाल आणावा, अशी शेतकऱ्यांना बाजार समितीच्या सर्व संचालकांच्या वतीने आवाहन करीत आहे. शेतकऱ्यांच्या घामाला दाम देण्याचं काम नाथ ट्रेडर्सचे मालक बाबासाहेब नवले यांनी केलंय. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकला पाहिजे. शेतकऱ्यांनी बांधावर व्यापाऱ्यांना कांदा देऊ नये, त्याची कोणतीही हमी राहत नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच
व्यापाऱ्यांना कांदा विकावा असं आवाहन बाबासाहेब नवले यांनी केलंय. जवळच्या जवळ मोठ्या प्रमाणात कांदे आणावे आणि 1100 रुपये ते 1600 रुपये आजचे बाजार निघलेले आहेत. सरासरी बाजार 12, 13, 14, 15 असे निघलेले आहेत. जागेवर कुठलाही माल देऊ नये, कुठलीही बाजार समितीची पावती राहत नाही आणि पेमेंटची कुठली हमी नाही. त्यामुळे जागेवरती माल कोणी विकू नये. सध्याचे बाजारभाव स्थिर राहतील. जून नंतर बाजार वाढतील. अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव नाथ ट्रेडर्स कंपनीनं सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. शेतकरी म्हणून नाथ ट्रेडर्स बाबासाहेब नवले हे अतिशय उत्कृष्ट व्यापारी आहेत. त्यांच्याकडं अतिशय योग्य प्रतीचा माल आणल्यानंतर योग्य बाजार भावात विकला जातो. सर्व शेतकऱ्यांनी नाथ ट्रेडर्समध्ये माल आणून योग्य पद्धतीने योग्य बाजारभाव मिळवावेत एवढी शेतकऱ्यांना विनंती करतो. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले या ठिकाणी नाथ ट्रेडिंग कंपनीच्या कांद्याचं निलावाचं उद्घाटन या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, त्यांचे सर्व संचालक, या कंपनीचे सर्व बाबासाहेबजी नवले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज निलावाला सुरुवात झाली. मी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करीन, आपण अतिशय चांगल्या प्रकारचा माल, परिपक्व झालेला माल या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला पाहिजे. निवड अतिशय चांगल्या प्रकारची केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बहुतेक शेतकरी बांधावरती माल इतर व्यापाऱ्यांना दिला जातो. पाठीमागच्या अनेक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची फसवणूक झाली. वेळेवरती पैसे भेटत नाही. कोट्यावधी रुपये या शेतकऱ्यांच्या कष्टाचे अनेक व्यापाऱ्यांनी बुडवलेले आहेत. ज्या वेळेला आपण आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल आणला जातो त्यावेळेला आपल्याला पैशाची 100% हमी असते. कारण या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेले सर्व व्यापारी यांची जोखम, यांची जबाबदारी ही कृषी उत्पन्न बाजार समिती घेते. त्यामुळे मी शेतकरी म्हणून या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करीन का कुठल्याही प्रकारचा माल आपण बांधावरती शेतकऱ्यांनी देऊ नये. सर्व माल आपल्या अकोले तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा असं मी शेतकऱ्यांच्या वतीने आवाहन करतो आणि थांबतो. मी नाथ ट्रेडर्स या कंपनीच्या वतीनं, आमचे बाबासाहेब नवले ओनर या कंपनीचे, त्यांच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना नम्रपूर्वक विनंती करतो की त्यांनी नाथ ट्रेडर्स या कंपनीमध्ये माल विक्रीसाठी आणावा, जेणेकरून आपल्या मालाची रक्कम या कंपनीकडे रोख स्वरूपात लगेच दिली जाईल आणि मालाची योग्य निवड करून आणावी. तसेच योग्य बाजारभाव घेण्यासाठी नाथ ट्रेडर्स कंपनीला सहकार्य करावे ही मार्केट कमिटीच्या वतीनं विनम्र आवाहन करतो. तर आजच्या कांदा लिलावात 1611 रुपयांचा भाव कांद्याला मिळाला. या उद्घाटन सोहळ्याला अकोले तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, अकोले. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.